नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपल्या पेपर क्रमांक 9 DSE फर्स्ट आधुनिक भारताचा इतिहास मधील प्रकरण दुसरे सामाजिक व धार्मिक चळवळी याच्यामध्ये आपण कालच्या तासिकेत ब्राह्मो समाजाविषयी माहिती घेतलेली होती. आज आपण याच्यातला दुसरा उपघटक प्रार्थना समाज च्या विषयी माहिती घेऊयात. प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी इसवी सन 1867 साली मुंबई या ठिकाणी केली. या प्रार्थना समाजाचे जे काही सदस्य होते त्यामध्ये रागो भांडारकर, नाम जोशी, गोपाळकृष्ण गोखले, विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, भाऊ महाजन, रामलाल कृष्ण, केशवचंद्र सेन, NG चंदावरकर, श्री मोडक इत्यादींचा सहभाग होता. हा जो प्रार्थना समाज आहे या प्रार्थना समाजाची शिकवण किंवा त्या समाजाची तत्त्वे आपण अभ्यासूयात. याच्यामधलं पहिलं तत्व आहे परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता, नियंत्रक, सर्व शक्तिमान, पापनाशक, अनंत, अनादी व पालनकर्ता आहे. म्हणजेच या सृष्टीची निर्मिती परमेश्वरानं ईश्वरानं केली. याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कामसुद्धा ईश्वर करतो. तो सर्व शक्तिमान आहे, पापाचा नाश करणारा आहे, तो अनंत आहे, त्याचं मोजमाप काढता येत नाही. अनादी आहे, हा चिरकाल टिकून राहणारा आहे, समाप्त होणारा नाही. आणि तो सगळ्यांचा पालन पोषण करता आहे. याच्यानंतरची शिकवण आहे परमेश्वराला भक्तिभावानं शरण गेलं पाहिजे, ईश्वरावर श्रद्धा ठेवली पाहिजे, मूर्तिपूजा करू नये. या ठिकाणी मूर्तिपूजेला अजिबात स्थान गेलं नाही. त्यानंतर आहे सत्य, सदाचार आणि भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे मार्ग आहेत. केवळ मूर्तीची पूजा करून नाही, उपवास धरून नाही, तर आपल्या आचरणातून नेहमी सदाचार आणि सत्य व्यक्तींनी जोपासलं पाहिजे. हाच खरा परमेश्वराच्या उपासनेचा मार्ग आहे. परमेश्वराची भक्ती करीत असताना फळाची अपेक्षा करू नये. आपण फार अपेक्षेसह भक्ती करीत असतो.
परंतु प्रार्थना समाजाचं जे तत्त्वज्ञान आहे, जी शिकवण आहे, ती अशी की आपण भक्ती करीत असताना फळाची अपेक्षा करू नये. मानवाने परस्परांशी प्रेमानं वागावं. मानवता हाच खरा धर्म समजावा. परमेश्वरानं कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. आपण वैदिक वाङ्मय अभ्यासत असताना हे जे वेद आहेत, हे वेद अपौरुषीय आहेत, कुण्या पुरुषांना लिहिलेले नाहीत किंवा मानवानं लिहिलेले नाहीत, तर ते देवांनी लिहिलेले आहेत असं अभ्यासलं. परंतु प्रार्थना समाज असं सांगतो की परमेश्वरानं कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. परमेश्वर अवतार घेत नाही. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये अवतारवादाला विशेष स्थान देण्यात आलं. 184 फेऱ्यामधून आल्यानंतर शेवटी एक वेळेस मानवाला जन्म मिळतो असं आपण ऐकलेलं आहे. या पृथ्वी तलावर कुठलाही पशु असेल, पक्षी असेल किंवा मानव असेल किंवा देव असेल, तर तो अवतार घेत नाही. प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी परमेश्वर निवास करीत असतो, वास करीत असतो. म्हणजेच या प्रत्येक जीवामध्ये हा परमेश्वर वसलेला आहे. खऱ्या अर्थानं त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. याच्याही पुढं हिंदू धर्माची जे काही विकृत स्वरूप दूर करून त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं कार्य हा प्रार्थना समाजाचा प्रमुख हेतू होता. ज्याच्यामध्ये कर्मकांड असतील, नरबळी असेल, पशुहत्या असेल, ही जी काही धार्मिक अवडंबर माजलेलं होतं, याच्या विरुद्ध कार्य करून सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचं कार्य या प्रार्थना समाजानं केलं. स्त्री शिक्षणाला यांनी चालना दिली. निवळ चूल आणि मूल एवढ्यावरच स्त्रीचा दर्जा ठरवला गेला नाही. याच्याही पुढं जाऊन स्त्रिया शिकल्या पाहिजेत. आपण अशा म्हणी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. अडाणी आई घर वाया जाई, शिकलेली आई घर पुढं नेई. त्यानंतर आहे विधवा विवाहास या प्रार्थना समाजानं प्रोत्साहन दिलं. बालविवाहावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला, कारण हा कालखंड अगदी लहान वयातच लग्न लावली जात होती. याच्यावरही बंदी घालण्यासाठी या प्रार्थना समाजानं प्रयत्न केले. दलितांचे कल्याण करण्याचा प्रयत्न, जो मागास पिछडा दलित समाज आहे, यांच्यामध्ये सगळ्याच प्रकारची सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रार्थना समाजाने महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याबरोबरच मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. पडदा पद्धतीस
विरोध केला. तत्कालीन हिंदू असेल, मुस्लिम असेल, या दोन्ही धर्मातील ज्या राजघराण्यातील असतील किंवा त्याच्या हाताखालचे जे काही सरदार असतील, सरंजामदार असतील किंवा जहागीरदार असतील, अशा मोठ्या वरच्या घराण्यांमध्ये पडदा पद्धती होती. स्त्रियांना घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता. अशा विकृत पद्धतीस या प्रार्थना समाजातील लोकांनी, विचारवंतांनी विरोध केला. जातीवादास विरोध केला. त्याबरोबरच शिक्षण, प्रचाराचं आणि प्रसाराचं महत्त्वपूर्ण कार्य या प्रार्थना समाजाने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे अनाथाश्रम, बालकाश्रम, आर्य महिलाश्रम इत्यादी आश्रमांच्या निर्मितीतून समाजातील जो वंचित घटक आहे त्या घटकाला वर आणण्याचं कार्य या प्रार्थना समाजानं केलेलं आपल्याला दिसून येतं. आतापर्यंत जो आपण प्रार्थना समाज आणि त्यांची शिकवण, त्यांचं कार्य अभ्यासलं, याचं थोडक्यात आपण मूल्यांकन करूया. प्रार्थना समाजाचे जरी महत्त्वपूर्ण कार्य याच्यामध्ये सामाजिक असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये या लोकांनी कार्य केलं, तरी या समाजाचा प्रसार महाराष्ट्रातील मोजक्या ठिकाणी, याच्यामध्ये सातारा आहे, अहमदनगर आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, च्या व्यतिरिक्त इतर राज्यात आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये झाला. म्हणजे मोजक्याच ठिकाणी या प्रार्थना समाजाचं कार्य आपल्याला दिसून येतं. छोटं का असेना, परंतु कार्य करण्याची जिद्द या समाजातील लोकांमध्ये होती. याच्या नंतरचा जो समाज आहे तो आहे सत्यशोधक समाज. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात शूद्र, अतिशूद्र यांच्या वतीनं उच्चवर्णीयांविरुद्ध लढा पुकारणारे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणारे ज्योतिबा फुले महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक होय. फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अज्ञान नाहीसं करून समाज परिवर्तनासाठी आयुष्यभर बुरसटलेल्या प्रतिगामी विचारांच्या समाजाशी लढा दिला. शूद्रातिशूद्र, स्त्रिया, शिक्षण, शेतकरी, बालके यासाठी ज्योतिराव फुलेंनी महान कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. महात्मा फुलेंचा आपण जन्म आणि चरित्र अभ्यासूयात.
महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827ला पुणे जिल्ह्यातील धनकवडी येथे झाला. त्यांचं जे मूळ गाव होतं ते कटगुण होतं, जिल्हा सातारा. तर त्यांचं मूळ आडनाव होतं गोऱ्हे आणि त्यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव व आईचं नाव चिमणाबाई असं होतं. वयाच्या 13व्या वर्षी 1840ला धनकवडी येथील खंडोजी नेवशी झगडे पाटील यांची कन्या सावित्री वय 9 वर्ष यांच्यासोबत ज्योतिरावांचा विवाह झाला. आपल्या उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये एकवाक्यता साधणारे समाजसुधारक महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रभाव पडलेला होता. संबोधने. ज्योतिराव फुलेंच्या कार्याला सलाम करून ज्या ज्या व्यक्तीनं महात्मा फुलेंचा आपल्या आपल्या शब्दांमध्ये गुणगौरव केला त्याच्यामध्ये पहिलं नाव सयाजीराव गायकवाड. असं म्हणतात, महात्मा फुले म्हणजे हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन होय. महात्मा गांधी म्हणतात, फुले म्हणजे खरा महात्मा. विठ्ठल रामजी शिंदे यांनी महात्मा फुलेंचा गुणगौरव आद्य दलितोद्धारक म्हणून केला. विनायक दामोदर सावरकर म्हणतात, महात्मा फुले म्हणजे सामाजिक क्रांतिकारक. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी महात्मा फुलेंना शूद्र जगद्गुरू, शूद्र धर्म संस्थापक असं संबोधलं. प्रसिद्ध इतिहास विचारवंत फुले या माळ्याने राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारी तणे पांडगुळे उपटून तिथे फुलझाडांची जोपासना केली. ज्या सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य सर्व साक्षी जगतपती त्याच्याशी नको मध्यस्थी. ईश्वराला भेटण्यासाठी, ईश्वराची उपासना करण्यासाठी कुठल्या मध्यस्थीची गरज नाही असं ब्रीदवाक्य या सत्यशोधक समाजाचं होतं. सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी सत्यापरता नाही धर्म, सत्य हेची परब्रह्म या भावनेने प्रेरित होऊन 24 सप्टेंबर 1873ला पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 24 सप्टेंबर 1873 ठिकाण आहे पुणे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले. सामाजिक विषमता व दलितांची दुःखे नाहीशे करणं, समाजातील भट भिक्षुकांच्या व उच्चवर्णीयांच्या जुलमांचा प्रतिकार करणं, त्यासाठी अज्ञानी बहुजन समाजाला ज्ञानी करून सोडविणे, मानव धर्माचे व ईश्वर भक्तीचे सत्य स्वरूप बहुजन समाजापुढे ठेवणे हे उद्देश सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागे होते. महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वाबरोबरच
मानवतावाद, बुद्धी प्रामाण्यवाद यावर आधारित होता. आता याच्यानंतर आहे सत्यशोधक समाजाची तत्त्वे किंवा या समाजाचं तत्त्वज्ञान काय होतं. ईश्वर निर्गुण आहे, निराकार आहे, याला रूप नाही. नंबर 2 आहे ईश्वर एकच आहे, म्हणजे एकेश्वरवाद. ईश्वर सत्यस्वरूप असून सर्व मनुष्य प्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत. मनुष्य जातीनं श्रेष्ठ नसून तो गुणानं श्रेष्ठ ठरतो. कोणताही ग्रंथ सर्वांशी प्रमाण व ईश्वर प्रणीत नाही. परमेश्वर अवयव रूपाने अवतार घेत नाही. कर्मकांड, जप, तप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत. आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थाची गरज किंवा जरुरी नसते, त्याचप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यास पुरोहित किंवा गुरु यांची गरज नाही, असं महात्मा फुलेंचं म्हणणं होतं, त्यांची शिकवण होती. सत्यशोधक समाजाचं कार्य. या सत्यशोधक समाजात बहुजन समाजातील अनेक कार्यकर्ते सभासद झाले. त्यांची संख्या 3000 इतकी होती. यांनी या समाजाच्या अनेक शाखा सुरू केल्या. समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य केलं. समाजातील जातीभेदाचा भावना कमी करण्याचा प्रयत्न यांनी केला. ब्राह्मणांशिवाय व मराठीतून मंगलाष्टके म्हणून विवाह करण्यास प्रारंभ केला. विभिन्न ठिकाणी शूद्रांसाठी तुरुंगवास भोगलेल्या लोकमान्य टिळक, गोग आगरकरांचा सत्कारसुद्धा या महात्मा फुलेंनी केला. इसवी सन 1888 या समाजानं आपल्या झेंड्याखाली पुणे शहरात मोठी मिरवणूक काढली व सामान्य जनतेला एकत्र करण्याचं महत्त्वाचं कार्य या सत्यशोधक समाजानं केलं. त्याबरोबरच सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी व अन्यायाविरुद्ध सामाजिक परिवर्तनाची प्रथमच मागणी केलेली आपल्याला दिसून येते. या सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं दीनबंधू. हे साप्ताहिक होतं, आठवड्याला निघणारं. 1877 याचा कालखंड आणि याचे संपादक होते कृष्णराव भालेकर. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र दीनबंधू. त्यानंतर आहे सत्यशोधक समाजाच्या विचारांच्या प्रचारासाठी आंबालहरी हे वृत्तपत्र चालवण्यात येत होतं. आंबालहरी नावाचं हे वृत्तपत्र होतं की ज्याच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाची शिकवण, त्यांचं तत्त्वज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे वृत्तपत्र करत होतं. दलित पतितांचा महाराष्ट्रातील पहिला उद्धारक, मानव धर्माचा प्रसारक, स्त्रियांचा कैवारी असणारा असा हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू 27 नोव्हेंबर 1890 झाला. आणि या महात्मेच्या निधनानं जो बहुजन समाज होता, वंचित समाज होता, पिछडा दलित समाज होता, अशांचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी संपलेलं होतं. आजच्या तासिकेमध्ये आपण
प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज या दोन्ही समाजाची स्थापना, त्यांचे संस्थापक, स्थापन झालेले ठिकाण आणि त्यांचं कार्यक्षेत्र या सगळ्याच गोष्टींचं अध्ययन केलेलं आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण या प्रकरणामधला शेवटचा जो उपघटक आहे आर्य समाज याचा अभ्यास करूयात. आज आपण याच ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.